नमः हरिः ओम। श्रीमद्केशवराजाय नमः। संत शिरोमणी श्री ज्ञानदेव महाराज की जय। या ठिकाणी आज शुक्रवारी बाबासाहेब महाराजांच्या अत्यंत प्रिय वारी मला या ठिकाणी त्यांची अल्पशी सेवा करण्याची संधी मिळाली, हे माझं अहोभाग्य मी समजतो। आणि माझ्या ह्या अल्पशा ज्ञानाने मी या ठिकाणी भगवत चरणी जे काही माझे कौतुक तुम्ही करणार आहात, माझे जे काही बोबडे बोल ऐकणार आहात, ते मी त्या केशवराजाच्या चरणी अर्पण करणार आहे। सर्वात प्रथम सुरू करण्याच्या पूर्वी प्रवचन म्हणजे काय असं जर आपण विचार केला तर प्रकर्षेण वचनम, प्रकर्षेण वचनम प्रगतम वचनम, जे प्रकर्षाने आणि अत्यंत प्रगत उच्च दर्जाचे वचनम बोलणे म्हणजे प्रवचन। प्रवचन करणे ही सर्वात मोठी भगवंताची सेवा कलियुगामध्ये मानलेली आहे। या ठिकाणी पंचरात्रागमामध्ये एक श्लोक येतो, जितंते पुंडरीकाक्ष नमस्ते विश्वभावन, नमस्ते तु ऋषिकेश महापुरुष पूर्वज, विज्ञापनम इदं देव शृणुष्व पुरुषोत्तम, कर्मणा मनसा वाचा या चेष्टा मम नित्यशः, केशवाराधने सा स्यात् जन्म जन्मांतरेष्वपि, मादृशो न परः पापी त्वादृशो न दयापरः, इति मत्वा जगन्नाथ रक्ष माम शरणागतम्। पंचरात्रागमामध्ये जगन्नाथाला प्रार्थना केलेली आहे की जगन्नाथा, माझ्यासारखा पापी कोणी नाहीये आणि तुझ्यासारखा दयाळू कोणी नाहीये। त्यामुळं दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कर्मणा मनसा वाचा, कर्माने मनाने वाणीने जे काही मी बोलतो, जे काही माझी कृती असते ती सा केशवाराधने सास्या, केवळ केशवाची आराधना आहे। केशवाराधने सास्यात जन्म जन्मांतरेषु अति, अनेक जन्म जन्मांतरामध्ये ही केशवराजाचीच माझी आराधना आहे। आणि मी हे जे काही दररोज पाप करतो हे पाप तुम्हीच माझं सहन करणार आहात आणि मला मार्ग दाखवणार आहात। त्वादृशोन दयापरः, तुमच्या इतके दयाळू कोणी नाही आहेत। इति मत्वा, असं विचार करून हे जगन्नाथा तुम्ही माझं रक्षण करा। आणि हा जो संसार सागर आहे तो केवळ तुमच्या कृपेशिवाय पार होणं शक्य नाही, अशी विनम्रतेने प्रार्थना करून या ठिकाणी अभंग ज्ञानेश्वरी, अखंड ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वर माऊली यांनी या ठिकाणी जी खरं म्हणजे ज्ञानेश्वरी भगवद्गीता यांची थोरवी जर का आपण या ठिकाणी थोड्याशा अल्पशा वेळामध्ये म्हणू शकत नाही, वर्णन करू शकत नाही, तथापि माऊलींनी असं म्हणलेलं आहे की हा जो काही ज्ञानेश्वरी आहे ती धृतराष्ट्रालागी बोलले संजय तोची षष्ठाध्याय गीतेचा, हा गीतेमधला हा जो काही 6वा अध्याय आहे हा संपूर्ण वसुंधरा एकीकडे आणि ही भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी एकीकडे अशी याची थोरवी आहे। आणि क्षीरसागराचे करोनी मंथन अमृत त्यातून निवडिले, असा हा पवित्र अध्याय 6वा अध्याय आहे। त्याचं नाव आहे ध्यानयोग। तसा ध्यानयोग हा जो अध्याय तो थोडासा गंभीर आहे। गंभीर आहे म्हणजे माऊलींनी असं म्हणलेलं आहे की
तैसा हा 6वा अध्याय गंभीर देखा असे साचार गीतार्थाचे. असं गंभीर अशा प्रकारचं ज्ञान या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु ते अतिशय माझ्या शब्दामध्ये थोडक्यामध्ये मी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे की श्री भगवंत सुरुवातीला असं म्हणतात की मने पार्था चांग देवोनिया चित्त ऐके आता मात सांगतो जी. या ठिकाणी मी थोडस भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी या दोघांना एकत्रित करून बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्मम करोति स संन्यासीच योगीच न निरग्निही न चाक्रिय. काय सांगितलेलं आहे भगवंतांनी सुरुवातीलाच की जो माझा भक्त अनाश्रित कर्मफलम करोति, कुठलाही आश्रय न घेता कर्मफल करतो, कार्य करतो आणि त्या कर्माची अपेक्षा करत नाही, तोच संन्यासी, तोच योगी आहे. आता संन्यासी आणि योगी असं काय शब्द वापरलेला आहे तर संन्यासी म्हणजे निवळ नच निरग्निही नच अक्रिय, म्हणजे ज्यांनी अग्नी सोडून दिलेला आहे, अग्निविषयीचे होम सोडून दिलेले आहेत किंवा हवन सोडून दिलेलं आहे म्हणजे संन्यासी झाला का नुसता. किंवा नच अक्रिय, ज्यांनी कर्मच सोडून दिलेले आहेत, सांसारिक कर्म सोडून दिलेले आहेत म्हणजेच तो फक्त संन्यासी झालेला आहे का, योगी झालेले आहे का, तर असं नाही. तर भगवंतांना या ठिकाणी संन्यास हा पूर्णतः वेगळा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यम संन्यासमिति प्राहुः योगम तम विद्धि पांडव नहि संन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन. ज्या व्यक्तीनं शीत, उष्ण, मान, अपमान, अनुकूल परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती ही सर्व त्यागलेली आहे. माऊली म्हणतात देवोनिया चित्त आता परियसी सर्वथा संन्यासी तोची योगी. ऐसे नाना शास्त्री एक वाक्याची जगी ध्वजा साची उभारिली. संन्यासी हा फक्त परमात्म्याच्या भक्तच असतो. संन्यासम संन्यस्तम, ज्यांनी संपूर्ण प्रकारचा जो त्याग आहे म्हणजे सर्वार्थान त्याग ज्यांनी केलेला आहे तोच संन्यासी आहे. आता सर्वार्थान त्याग मध्ये आपण पाहतो की आजकालची संन्यासाची व्याख्या थोडीशी वेगळी आहे. किंवा आजकाल संन्यासांची जर का आपण राहणीमान पाहिलेलं असेल तर प्रसिद्धी, पैसा, संपूर्ण या ठिकाणी असलेले भक्तवृंद हे सोडून यांच्यामध्ये लिप्त न राहता आत्मिक समाधान, आत्मिक ज्ञान आणि त्याबरोबर आपल्या शिष्यांचं ज्ञान, शिष्यांच्या ज्ञानामध्ये त्यांना मार्ग दाखवणं, त्यांना योग्य मार्गाला लावणं, नित्य पाठ प्रवचन करणं, हे नित्य तपश्चर्या करणं, हे संन्यास. ध्यान योग हा आहे. माऊलींनी सांगितलेलं आहे की आपण ध्यान योग पाहत आहोत. वास्तविक ध्यान योग हा फक्त या ठिकाणी वर सांगितलेला आहे का की या ठिकाणी 11-12 श्लोक फक्त ध्यानाच्या बाबतीमध्ये दिलेले आहेत की ध्यान योग म्हणजे काय बाबा, की जो आपण आता पुढे पाहू की ध्यान एकाग्रता, त्याच्यानंतर कसं ध्यानाला बसायचं, असं बळजबरीने ध्यान कधीच होत नसतं. ध्यान हे भगवंताच्या कृपेनं लागत असतं, त्याला परमात्म्याची कृपाच लागते. बळजबरीनं मी जर का ध्यान लावून बसतो म्हणलं तर ध्यान कधीही होत नसतं. या ठिकाणी याच अध्यायामध्ये एका ठिकाणी भगवंतानी अर्जुनाने भगवंताला म्हणलेलं आहे की बाबा माझं मन अत्यंत चंचल आहे, चपळ आहे आणि ते मला सहजासहजी लागू शकत नाही. पुढे हा संदर्भ येणार आहे. तर
त्याच्यावर भगवंताने सांगितलेलं आहे की चंचल आणि चपल जरी मन असलं तरी त्याला अभ्यास आणि वैराग्य लागतं, आणि वैराग्य हे केवळ भगवंताची कृपा त्या भक्तावर असल्याशिवाय वैराग्य सहजासहजी प्राप्त होत नाही. सतत माणूस जो आहे तो आपल्या बाह्य विषयांशीच केंद्रित असतो. बाह्य विषयांशी केंद्रित असतो म्हणजे कुठल्याही प्रकारचा इंद्रिय निग्रह हा सहजासहजी माणसाला होतच नाही. बरं, पुन्हा भगवद्गीतेमध्ये किंवा मौलींनी सांगितलेलं आहे किंवा बळजबरीने इंद्रिय निग्रह करू नका. बळजबरीने इंद्रिय निग्रह जरी तुम्ही करायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणार नाही. तुम्ही योग भ्रष्ट होणार, आणि पुन्हा योग भ्रष्ट झाले की तुम्ही एखाद्या श्रीमंताच्या सुसंस्कारी अशाच ठिकाणीच जन्म घेणार. हा सुद्धा भाग पुढे ध्यान योगामध्ये पुढे येणार आहे. तर खरा संन्यासी जो असतो तो शमः कारणम उच्यते. योगारूढस्य तस्य शमः कारणम उच्यते असं म्हणलेलं आहे. आणखीन काय सांगितलेलं आहे की योगारूढ म्हणजे कोण? सर्व संकल्प संन्यस्त, सर्व संकल्पांचा ज्यांनी पूर्णपणे त्याग केलेला आहे, कामना नष्ट केलेल्या आहेत. त्याचबरोबर इंद्रियार्थेषु कर्मषु न उपसज्जते, जो ह्या सर्व इंद्रियांच्या अधीन कधीच होत नाही. न कर्माची कथा, जो जास्त कर्मामध्ये लिप्त होत नाही, आणि सर्व संकल्पाचा ज्यानं त्याग केला. आता सर्व संकल्प म्हणजे काय? सर्व प्रकारचे संकल्प. प्रसिद्धी आहे, पैसा आहे, सांसारिक सुख आहे, शीत उष्ण अपमान मान, या सगळ्या प्रकारच्या संकल्पाचा ज्याने त्याग केलेला आहे तो सर्व संकल्प संन्यासी जो असतो तोच भगवंताचा भक्त योगारूढ होतो. योगाच्या आसनावर बसतो. या ठिकाणी एक छोटीशी कथा मी सांगू इच्छितो. अत्यंत श्रीमंत सेठजी असतात, अत्यंत श्रीमंत अशा प्रकारचे, म्हणजे सर्व प्रकारचे नवरस षडरस त्यांच्या समोर हात जोडून उभे असतात. अत्यंत ऐश्वर्य संपन्न अशा सेठजींना झोप येत नाही. कर्मामध्ये वय वाढलेलं आहे, कर्मामध्ये आता लक्ष लागत नाही, मनामध्ये भीतीनं स्थान घेतलेलं आहे, सतत काळजी आहे, सतत चिंता आहे. काय करावं? पुष्कळ औषध घेऊन झालेले आहेत, पण या कुठल्याही प्रकारच्या चिंता, काळजी, मृत्यू भयम, मृत्यूविषयीची भीती काही मनातून जात नाही. कोणीतरी एकाने सांगितलं, बाबा असं करा, शेजारच्या गावामध्ये एक आचार्य राहतात, त्या आचार्यांकडे जा, तुमची कदाचित मनाची जी काही स्थिती आहे ते कदाचित ते निश्चितच बदलू शकते. आपले पालखी वगैरे सर्व सज्ज करून असे ते सेठजी त्या आचार्यांकडे गेले, आणि आचार्यांकडे गेल्यानंतर म्हणाले, हो आचार्य, तुमच्याकडून मी खूप काही ऐकलेलं आहे, आणि तुम्ही काय करा, पटकन मला ताबडतोब, मला वेळ नसतो, मला भरपूर काम असतात, मला पुष्कळ अशा प्रकारचे माझे व्यवहार आहेत, व्यवसाय आहेत, आणि तुम्ही मला काय करा, पटकन असं काहीतरी सांगा की जेणेकरून माझ्या या मानसिक क्लेश, व्यथा, चिंता, काळज्या ह्या बंद होऊन जातील. आणि बाबा असं काही मी तुला पटकन काही सांगू शकत नाही, पण तरी पण मी तुला एक 3 महिने साधारणपणे घेऊ शकेल, किंवा त्या 3 महिन्यामध्ये तुला मी जे सर्व शास्त्रांचं सार आहे, उपनिषदांचं, वेदांचं, अशी भगवद्गीता, ज्याला आपण ज्ञानेश्वरी माऊलींनी या ठिकाणी सार्थक ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, तर मी ती भगवद्गीता मी तुला शिकवतो, आणि ती तुझ्या सर्व काळज्या, चिंता, सर्व प्रश्नांची उत्तरं या भगवद्गीतेमध्ये तुला मिळू शकतील. 3 महिने खूप झाले हो, 3 महिने म्हणजे इतका वेळ मी नाही राहू शकत, थोडासा काढून काही कमी करून बघा. बरं ठीक आहे म्हणे, बाबा मी तुला एक त्याच्यातला सर्वात महत्वाचा म्हणजे 18वा अध्याय शिकवतो, जो की भगवद्गीतेचा सार आहे, तर तो पण मी तुला पूर्णपणे शिकवण्यासाठी 2 आठवडे लागतील.
2 आठवडे सुद्धा खूप आहेत बाबा, 2 आठवडे मी राहू शकत नाही, आता इतके मोठे 2 आठवडे देणं माझ्याकडून शक्य नाही, अजून थोडस काही कमी करा. बरं ठीक आहे, काय हरकत नाही, असं करतो म्हणे. त्याच्यामधला मी तुला एक श्लोक सांगतो, तो श्लोकच लक्षात घे. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व मोक्षेभ्यः अहम त्वाम सर्व शोकेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज. सर्व प्रकारच्या धर्मांना सोडून. या ठिकाणी धर्माचा अर्थ धर्म धारणात धर्मम इति आहुः असं म्हणजे जो धर्म धारण करतो, तुम्ही आचरण करता, वेगवेगळ्या प्रकारच्या आचरणाच्या ज्या तुमच्या पद्धती आहेत त्याला धर्म असं म्हणजे. धारणात धर्मम आहुः असा घ्यायचा. धर्माचा अर्थ या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे धर्म असा नाही घ्यायचा. सर्व धर्मान परित्यज्य, हे सगळ्या प्रकारचे कर्तव्य कर्म हे सगळं सोडून फक्त अनन्य भावाने मला शरण ये. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. काय कर, अनन्य भावाने मला शरण ये, मी तुझं योगक्षेम वहन कर. सर्व प्रकारच्या स्थावर जंगम, सर्व प्रकारच्या मानसिक शारीरिक सर्व प्रकारच्या व्यथा दुःख सर्वांमधून मी तुला मुक्त करतो. सर्व प्रकारच्या तुझ्या काळजा चिंता भीती नष्ट करून टाकतो. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. खूप पाप केलेले असतील तू, मान्य आहे, पण त्याच्यातूनही मी तुला बाहेर काढतो. मा शुचः, काळजी करू नकोस. अहो खूपच मोठं सांगायला लागले, एवढा मोठा श्लोक कधी मी पाठ करणार, कधी मला लक्षात येणार, अजून थोडं काही कमी करा महाराज. अरे बापरे, आता काय करू म्हणे, तुला अजून थोडं कमी करायचं तर आता या श्लोकामधले 2 शब्दच लक्षात ठेव, जे की अत्यंत महत्वाचे आहेत. ते म्हणजे मा शुचः, काळजीच करू नको, चिंताच करू नको, डोंट वरी. अजिबात काळजी करू नको. का काळजी करू नको रे बाबा? स बाह्याभ्यंतर सर्व चराचरामध्ये सगळीकडं मीच व्याप्त आहे, माझ्याशिवाय दुसरं कोणीही व्याप्त नाही. हे जगत कर्तृत्व, हे जगत नियंतृत्व, हे सर्व जे व्यापक पसारा आहे हा सगळा, हे सर्व सकल जीव जंतू जन्म चंद्र सूर्य तारे अखंड ब्रह्मांड, हे सगळे अनंत कोटी ब्रह्मांड नायक मीच आहे. आणि हे सगळं माझ्याच मर्जीने चाललेलं आहे. आणि तू जो आहे तो स्वकर्म सूत्रे ग्रथितो ही लोक, तुझ्या कर्मामध्येच जे काही तू कर्म केलेले आहेस त्या कर्मामध्ये काम करणारा जो आहेस तू, या ठिकाणी फिरत आहेस तो पण माझ्या मर्जीनं. आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मर्जीने तू करत असल्यामुळे फक्त चांगले काम करत जा, बाकी काही चिंता करू नको. माशुचः, चिंताच करू नको, काळजी कशाचीच करू नको. माशुचः, हे जेव्हा त्याला लक्षात आलं की काळजी करू नको, सर्व काही मी नियंत्रण करणारा आहे, तेव्हा त्याचे डोळे खाडकन उघडले. म्हणे आता महाराज मला भगवद्गीता 3 महिने सांगाच तू. आता मात्र त्याच्या मनामध्ये भक्तीचा उदय झाला. आणि ही भक्तीचा उदय निर्माण होणं हे केवळ त्या परमात्म्याचीच कृपा आहे. त्या परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय भक्तीचा उदय होत नाही. आणि मग संपूर्ण भगवद्गीता त्यांनी लक्षात घेतली. लक्षात घेतल्यानंतर भगवद्गीता ही संपूर्ण सकल शास्त्राचं जे आहे ते सार आहे. ती माऊलींनी ज्ञानेश्वरी सार्थ लिहिलेली आहे. ती सामान्य आपल्या जनांच्यासाठी प्राकृतमध्ये करून माऊलींनी खूप मोठी कृपा करून ठेवलेली आहे आपल्यावर, की सर्वसाधारण व्यक्ती संस्कृतचा अभ्यास करू शकत नाही बाबा. आणि परिस्थिती कालवश तो त्याला ज्ञान कसं मिळणार, म्हणून त्यांनी आपल्यावर कृपा केलेली आहे सार्थ ज्ञानेश्वरीची. त्याच्यामध्ये भगवंत सांगतात आपण आपला उद्धार करून घ्या. उद्धरेत आत्मनात्मानम
आत्मना आत्मानं उद्धरेत. सतत उद्धार करून घ्या स्वतःचा. आत्मानं अवसादयेत. कधीच स्वतःचा अवसाद होऊ देऊ नका. अवसादन नाम किम. अवसाद म्हणजे काय? आजकाल बघा तुम्ही की गेल्या 2 वर्षापासून जवळपास सर्व चराचरामधल्या सर्व जीव जंतू म्हणून तर आपण मनुष्य प्राण्यामध्ये अवसाद तयार झाले. अवसाद म्हणजे काय? नैराश्य, डिप्रेशन. न आत्मानं अवसादयेत. आपल्यामध्ये अवसाद निर्माण होऊ देऊ नका. आपला सतत दररोज उद्धार करण्याचा प्रयत्न करा. कारण आत्मा एव आत्मनः बंधुः. आत्मा एव आत्मनः रिपुः. आपणच आपले खरे भाऊ आहोत. सर्वात जवळचे भाऊ आपणच आहोत आणि आपणच सर्वात ग्रेट, सर्वात पॉवरफुल एनिमी, शत्रू आपणच आपले आहोत. आपणच काय करतो? पराचा कावळा करतो. साधं थोडंसं काही झालं की मला कुठला तरी कॅन्सरच झाला. साधं थोडंसं काही वाटलं की मला काहीतरी हार्टच काहीतरी झालं. साधं काहीतरी झालं की मला काहीतरी. अहो, तुम्हाला काहीच झालेलं नाही, विश्वास ठेवा त्याच्यावर. इतक्या मोठ्या बिमाऱ्या इतक्या लवकर तुम्हाला क्षणात होतच नसतात. म्हणून उद्धरेत आत्मनात मानम. स्वतःचा थोडासा उद्धार करण्याच्या मागे लागा. स्वतःचा सतत अवसाद करू नका. तुम्ही तुमचा सर्वात जवळचा भाऊ आहात आणि ज्यानं आत्म्याला जिंकलेलं आहे. मात्र तुम्ही तुमच्या आत्म्याला जिंकलेला आहे. तुम्ही तुमच्या इंद्रियांचा निग्रह जर का केलेला आहे तरच तुम्ही तुमचे भाऊ होऊ शकता. नाहीतर निश्चितच तुम्ही तुमचे शत्रू आहे. नाहीतर अनात्मनः तो शत्रुत्वे एव शत्रुवत वर्तेत. तुम्ही शत्रूप्रमाणेच तुमच्याशी दररोज वागता. दिवस उगवला की आता जगायलोत म्हणून उठलोत. जगायलोत म्हणून स्नान करायला लागलोत, आंघोळ करायला लागलोत. जगायलोत म्हणून आता काहीतरी काय व्यवसाय आहे त्याला चाललोत. जगायला लागलोत म्हणून आज देवपूजा करायला लागलोत. आता तो देवपूजा करत असताना सर्वात उत्कृष्ट अशा सर्वात नियंत्रण करणाऱ्या शक्तीची सेवा करत आहे, पूजा करत आहे. मी किती आनंदी असलं पाहिजे, मी किती प्रसन्न असलं पाहिजे की मी आता मला या क्षणी सध्या परमात्म्याची पूजा करायला मिळालेली आहे. 15 मिनिट, 20 मिनिट, 1 तासभर मला पूजा करायला मिळालेली आहे. त्याच्यानंतर मी माझ्या व्यवसायाला जाणार आहे. त्या पूजेमध्ये तुमचा आनंद दिसतो का कुठे? त्या पूजेमध्ये तुमची एकाग्रता आहे का? त्या पूजेमध्ये तुमचा मोबाईल चालू आहे. त्या पूजेमध्ये तुमचं बायकोकडे तिकडे स्वयंपाक करायला लागली तिकडे लक्ष आहे. त्या पूजेमध्ये लेकरं रडायले, भांडायले, काही चाललंय. टीव्हीचा आवाज चालू आहे, गाण्याचे आवाज चालू आहेत. त्या पूजेमध्ये संपूर्ण एकाग्रता आहे का? जितके म्हणून काही साधू संत होऊन गेलेले आहेत त्यांनी अत्यंत महत्व दिलेलं आहे एकाग्रतेला. स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणतात की एकाग्रता जर आयुष्यामध्ये नसेल तर आपण कुठलंच काम करू शकतच नाही. सध्याची बघा साधू संन्यासाची सुद्धा स्थिती बघा. एकाग्रता ध्यानामध्ये, ध्यानयोग पाहत आहोत. ध्यानामध्ये तर सर्वात पहिल्यांदा तत्र एकाग्र मन कृत्वा न किंचित अपि चिंतयेत. मन एकाग्र करा. मन एकाग्र करून न किंचित अपि चिंतयेत. थोडा सुद्धा विचार करू नका. यतो यतो मनस निश्चरती चंचलम आत्मनः. जसं जसं तुमचं मन चिंतापासून दूर दूर जातं तेव्हा ते स्थिर होतं. एकाग्रताच नाही. मग एकाग्रता नसल्यामुळे कामामध्ये आनंद नाहीये. आनंद नसल्यामुळे सहसा व्यक्ती दुःखी भागी होत आहे. एखादी गोष्ट नाही म्हणल्यावर दुसरी गोष्ट त्या ठिकाणी येणारच. दुःखी आहेत, कष्टी आहेत. मग ते कसतरी पूजा झाली, काहीतरी करायची प्रोसिजर म्हणून केली की जेवताना सुद्धा एकाग्रता नाहीये. जेवताना टीव्ही चालू आहे, अजून काहीतरी चालू आहे. जेवताना जर का त्या घासाला आपण जर का उत्कृष्टरित्या चावलो, मौन व्रतानं केलं,
जेवण. आणि जर का वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. हा श्लोकच नाहीये माहिती आम्हाला की बाबा त्या परमात्म्याचं हे उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. कुठे जेवण्यामध्ये एकाग्रता. जेवताना सुद्धा आपल्याकडे पुन्हा या सगळ्या बाह्य विषयांमध्ये आपण मग्न आहोत. कशा प्रकारे आनंद मिळणार तुमच्या जेवणामधून? तसं जेवण झालं, जसं जेवण केलं तसं इथं माऊलींनी सांगितलेले, कशी तुमची बुद्धी तयार होणार, तशी तुमची शक्ती तयार होणार. तशी बुद्धिशक्ती तयार झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये सतत भ्रम, भ्रांती, भीती, चिंता निर्माण होणार. कारण तुमचं जेवणच बरोबर नाही केलेलं आहे, तुम्ही आनंदानं केलेलं नाही, एकाग्रतेनं केलेलं नाही. पुन्हा जेवताना तुमच्या मनामध्ये 1700 बात एकाग्रता नाहीच आहे. 1700 बात तर काही काही महाराज अगदी व्हॉट्सअप बघत जेवायला लागले, टीव्ही बघत जेवायले, बातम्या चालू आहे, हे मेलं ते मेलं, आणखीन काही व्हायला लागलं. अरे बाबा, ते सगळेजण त्यांच्या कर्मसूत्र रथितो ही लोक, हा त्यांच्या कर्माच्या सूत्रानुसार ते सगळं चाललेलं आहे. तू कामून बाह्य विषयामध्ये स्वतः लक्ष घालायला, तू तुझं बघणं सध्या तू काय करत आहे. सध्या तू देवाला अभिषेक घालत आहे तर तू मंत्र म्हणत आहे, प्रार्थना म्हणत आहे. त्या प्रार्थनेच्या एकेका शब्दामध्ये तुझं लक्ष आहे का? तितक्या अंतःकरणातून, तितक्या बेबीच्या देठातून तू त्या भगवंताला आठवत आहेस का? एकाग्रताच नाही म्हणल्यानंतर सुख कशी प्राप्त होईल? एकाग्रता नाही. आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी, जेवणामध्ये एकाग्रता नाही. नंतर पुढे गेले व्यवसाय. व्यवसायामध्ये गेल्यानंतर व्यवसायामध्ये सुद्धा तुमची एकाग्रता आहे का? करायचं म्हणून व्यवसाय करायला लागले, शिकवायचं म्हणून शिकवायला लागले, आणखीन दुसरे काही कामं करायचे म्हणून ते कामं करायला लागलेले आहेत. तर माणूस कसा सुखभागी होईल? अशा प्रकारे तुमच्या प्रत्येक गोष्टीमधून, आचरणामधून तुमचा अहंकार नष्ट झाला पाहिजे. अहंकार नष्ट होऊन तुम्हाला त्या भगवंताला पूर्णतः समर्पित झालं पाहिजे. माऊली म्हणतात, तैसी मिथ्या देह अहंता सकळ जयाचे समूळ नष्ट झाली. माऊलीने सांगितलेलं, या गोष्टी जर का तुम्ही बाजूला ठेवल्या, अहंकार बाजूला ठेवला, भगवंताच्या जर का तुम्ही पूर्णपणे शरणागत झाले, तर तो शरणागत वत्सल म्हणून तुम्हाला आनंद देतो, तुम्हाला चांगली बुद्धी देतो. आणि म्हणून ज्यानं स्वतःचा आत्मा जिंकलेला आहे त्याला या थंड, शीत, उष्ण, मान, अपमान, त्यानंतर परिस्थिती, या सगळ्या गोष्टी, परिस्थिती म्हणजे शीत उष्ण या ठिकाणी अनुकूल परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती, याच्याविषयी समत्व बुद्धी येते. या ठिकाणी समलोष्ट अश्म कांचन, दगड आणि लोखंड याच्यामध्ये सुद्धा समता येते, समत्व. मान अपमान, अनुकूल प्रतिकूल परिस्थिती, याच्यामध्ये समत्व आलं पाहिजे. त्याच्यानंतर अजून समत्व, मित्र, तुमचा शत्रू, द्वेष करणारे, प्रेम करणारे, या सगळ्यांमध्ये समत्व बुद्धी ही विशेष समत्व आलं पाहिजे. आता अनुकूलता प्रतिकूलता मध्ये जी अनुकूलता आहे, थंडेपणा आहे, ती थंडी तुम्हाला हिवाळ्यामध्ये ताण देणार. थंडीच पडायली, थंडीच पडायली, थंडीच पडायली. तीच थंडी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये खूप हवीशी वाटणार. उन्हाळ्यामध्ये गरमी व्हायली, खूपच घाम, खूपच ऊन व्हायला लागलेले. पण तीच गरमी तुम्हाला अनुकूल कुठं झाली हो बाबा? हिवाळ्यामध्ये झाली. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पाणी आवश्यक होतं, पण पावसाळ्यामध्ये 4 दिवस नाही पाऊस पडला, जास्त पाऊस पडला की तुम्ही झाले नाराज, निराश. पाऊसच पडायला नाही तर पाऊस पडत न झालाय. कुठं तरी भगवंतावर विश्वास ठेवून त्याच्यावर श्रद्धा ठेवा की बा जे चाललंय ती भगवत इच्छा आहे, जे चाललेलं आहे ही त्याची भगवत इच्छा आहे. आणि त्याच्यावर विश्वास ठेवून पुन्हा उद्धरेत आत्मनात्मान, पुन्हा स्वतःच्या आत्म्याचा नित्य उद्धार करण्याचाच
प्रयत्न करा. म्हणून म्हणलेले योगी युंजित सततम आत्मानं रहसी स्थिता. थोडस एकांत एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. थोडस कुठेतरी एकांतात राहायचा प्रयत्न करा. एकाकी यत चित्तात्मा. थोडस स्वतःकडे लक्ष द्या. रहसी स्थित. तो स्वतःला आत्म्याशी चर्चा करा, चिंतन करा. होतो मनाशी संवाद, आपुलाची वाद आपुनाशी. भांडा स्वतःला की तुझं काय चाललंय, तू चुकाय लागलास, तू बरोबर आहेस, तू चांगल्या मार्गावर आहेस, तू वाईट मार्गावर आहेस. निराशीर परग्रह. निराशीरचा अर्थ या ठिकाणी काय आशात सोडून द्या असं नाही. लोभ मोह ज्याच्या बाबतीमध्ये थोडं आशा कमी करा. तो तुम्हाला देणार आहे, भगवंत देणार आहे. जे काही देणार आहे तो तुमच्या प्रारब्धानुसार देणार आहे. त्याच्या बाबतीमध्ये जास्त लोभ करू नका. अपरिग्रह हा. त्यानंतर साठवण्याच्या खूप काही नादी लागू नका. भरपूर काही परिग्रह करण्याचा असा प्रयत्न करू नका की बाबा नाही मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, माझं एवढं आता वाढलंच पाहिजे, प्रॉपर्टी माझं. त्या बाबतीमध्ये ज्ञानाच्या बाबतीमध्ये करतो का की नित्य माझं ज्ञान वाढलं पाहिजे, दररोज मी अभ्यास केला पाहिजे, काही ना काहीतरी दिसा माझी काही वाचित जावे. तुम्ही दररोज काहीतरी कुठंतरी काही ना काहीतरी आध्यात्मिक वाचन केलंय का? कधीच करत नाही. त्याच्या बाबतीमध्ये आपण नाही करत विचार. पण आपण पैशाच्या बाबतीत, प्रसिद्धीच्या बाबतीत भरपूर विचार करतो, जे की दुःखाचं कारण आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ध्यान योगामध्ये भगवंतांनी माणसाला काही शारीरिक क्रिया सांगितलेल्या किंवा ठीक आहे काही हरकत नाही. पहिल्यांदा शरीर व्यवस्थित कर. कदाचित शरीर व्यवस्थित जर केलंस, मजबूत केलंस, काही दत्तक स्वातंत्र्य तुला दिलेलं आहे, परमात्म्याने दत्तक स्वातंत्र्य तुम्हाला दिलेले, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बा ठीक आहे मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीनं योग अभ्यास करण्याचा प्रयत्न. पाठीचा कणा सरळ ठेव. स्थिरम आसनम आत्मनः. आत्मनः स्थिरम आसनम. पाठीचा कणा सरळ ठेवून ताठ अशा प्रकारे बसणं. त्याचा मनाशी आणि बुद्धीशी अत्यंत संबंध आहे. शुचो देशे प्रतिष्ठापित. पवित्र जागेवर बसा, पवित्र ठिकाणी बसायला सांगितलेले. अतिशय उंच, अतिशय खोल अशा जागेवर बसू नको. खाली काहीतरी आसन वगैरे असू द्यायला सांगितलेले. किंवा आता या सगळ्याच्या मागे जे आहे ते शास्त्र आहे. आसन यासाठी घ्यायचं आहे तुम्हाला किंवा अनेक छोटे मोठे जीवजंतू आहेत, ते जीवजंतू तुम्हाला प्रत्यक्ष येऊन पोहोचणार नाही. आसन घ्यायला सांगितले. आता पाठीचा कणा ताठ केल्यानंतर तत्र एकाग्र मन कृत्वा. मग पुन्हा एकाग्रता आली. मनाला एकाग्र करायला सांगितलेले. मनाला एकाग्रता तेव्हाच येते जेव्हा तुम्ही बाह्य विषयामधून लक्ष कमी करता हळूहळू हळूहळू. आणि बाह्य विषयात जोपर्यंत मन तुम्ही करून घेत नाही, काढून घेत नाही, तोपर्यंत तुमची आत्मशुद्धी होतच नाही. सतत मनामध्ये हजारो विचार येणार जाणार. काही विचार असे येणार की म्हणजे तुम्ही त्याला घाबरून जाणार. मग तुमचं कुठल्याच प्रकारचं ध्यान आलं, कुठली एकाग्रता आली, माझ्या मनातच वाईटच विचार यायले, झालं संपलं काम. पहिल्यांदाच बाह्य विषयातून मन बाजूला करा. समम काय शिवग्रियम ढाळेयम अचलम स्थिरः संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्च न अवलोकय. आता त्यांनी या शारीरिक क्रियेमध्ये काय करायला सांगितलेलं आहे की तुमचं शरीर सरळ ठेवा. त्याच्यानंतर संपूर्ण लक्ष नासिकाग्रम किंवा भ्रुकुटीच्या मध्ये, भुवईच्या मध्ये, नासिकाग्रामध्ये ठेवा आणि कुठल्याही दिशेकडे पाहत बसू नका. म्हणजे आंतरचक्षूमध्ये
अंतर्चक्षूमध्ये दिशश्चन अवलोकयन, आतमध्ये ज्या ठिकाणी मन, आता पुन्हा एकाग्रता आली, ज्या ठिकाणी भुवयाच्या मध्ये किंवा नाकाच्या शेंडाशी जर केलं तर डोळ्याची हालचाल इकडं 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 होऊ देऊ नका. त्याला म्हणलेलं आहे दिशश्चन अवलोकयन, म्हणजे तिथे स्थिरता आली, अत्यंत स्थिरता करा. प्रशांत आत्मा, थोडस मन प्रशांत करा, शांत करा, अत्यंत शांत करा. विगत भीही, मनातली भीती काढून टाका, कुठल्याही प्रकारची भीती ठेवू नका. ब्रह्मचारी व्रते स्थित, थोडं ब्रह्मचर्याचं पालन करा, बाहेरच्या बाह्य विषयांकडे पाहू नका. मनाला एकाग्र संयम करा आणि संपूर्ण लक्ष माझ्याकडे द्या. मत पर, हा संपूर्ण लक्ष माझ्याकडे द्या, भगवंताकडे द्या. कुठल्याही प्रकारचा एखादा नारायणा नारायणा, कुठल्याही प्रकारचा विठ्ठला, जो काही तुम्हाला आवडतो, जो तुमच्या मनाला खूप भावतो, ज्या ठिकाणी तुमचं मन खूप लागतं, अशा कुठल्याही ठिकाणी आतमध्ये मन लावा. आतमध्ये मन लावल्यानंतर तुम्ही जेव्हा मत्स्थानम अधिगच्छति, माझ्या ठिकाणी तुम्ही येता, माझ्या ठिकाणी मन लावता, माझ्या ठिकाणी जेव्हा तुम्ही संपूर्ण तुमचा भार सोपवून देता, तेव्हा तुम्ही निर्वाण परमाम शांती, अत्यंत शांतीला प्राप्त होतात. तोपर्यंत तुमचं मन जे आहे ते शांत होत नाही. आणखीन शांत होण्यासाठी एक मार्ग सांगितलेला आहे की बाबा, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये भोजन करत असताना अति भोजन करू नका, अत्यंत कमी जेवण करू नका, अत्यंत जागू नका, अत्यंत नाहीतर झोपीत चालले झोपू नका. समत्वम योगम उच्यते, सगळ्या गोष्टीमध्ये समानता ठेवा. समानता ठेवताना फक्त अंतरात्म्याचं म्हणणं ऐका. अंतरात्म्याचं म्हणणं ऐकणं म्हणजे काय, तर अंतर्यामी जो आपल्या आतमध्ये जो परमात्मा आहे तो तुम्हाला जागोजागी सांगत असतो, जाग करत असतो, अरे बस कर, आता खाऊ नको, तुझं पोट भरलेले, तो घास तिथेच थांबवा, बळजबरी खाऊ नका. त्या अंतरात्म्याचा ऐका. अरे तू वाईट वागतो, तू चुकीचं वागतोय, त्याचं ऐका. त्याच्यात खूप सुंदर श्लोक दिलेला आहे, कुठल्याही प्रकारचं शंका घेण्याचं कारण नाही. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. संपूर्ण ह्या गोष्टी जर का तुम्ही युक्त आहार विहार, ज्या पद्धतीने तुमचा आहार घेतलेला आहे त्याच पद्धतीने विहार करा. आता तुम्ही आहारच कमी घ्यायला लागले आणि खूप जर का चालायला लागले, जॉगिंग करायला लागले, कशाचा योग प्राप्त होईल तुम्हाला, थकून जाताल. युक्त स्वप्नावबोधस्य, युक्त तुम्ही योग्य झोप, योग्य प्रकारचं जागरण तुम्हाला असलं पाहिजे, त्याच्यात समत्व पाहिजे. आणि युक्त चेष्टस्य कर्मच, तुमचं वय काय, तुम्ही काय करायला लागले, तुम्ही प्रौढ अवस्थेमध्ये आहात, तुम्ही लहान किंवा युवा अवस्थेच्या तरुणाचं अनुकरण करू शकत नाही. असे कुठेतरी समाजामध्ये आपण पाहतो की एक स्त्री तिच्या तरुण झालेल्या मुलीचं अनुकरण करायला लागली. अगं बाई, तुझी मुलगी तरुण झालेली आहे, तिचं तारुण्य आहे, तू कशामुळे तुझं ती तारुण्याची अवस्था आता संपलेली आहे, तू प्रौढत्वाकडे गेलेली आहेस, तू तसं वागू शकत नाही. युक्त चेष्टस्य कर्मसु, भगवंताने सांगितलेलं आहे, तुझा आदर्श तुझ्या तरुण मुलीसमोर राहिला पाहिजे, असं तू वागली पाहिजे, तू असं राहिली पाहिजे, तसं तुझ्या चेष्टा तुझ्या कर्मामध्ये वागण्यामध्ये दिसलं पाहिजे. अशा प्रकारे निस्पृह म्हणवल्या जातो. अशा प्रकारे वागणाऱ्या व्यक्तीला जो आहे तर निस्पृह, विगतः स्पृहा, निर्गतः स्पृहा, ज्याच्यातून स्पृहा, इच्छा, लोभ, आकांक्षा निघून गेलेले, निस्पृह म्हणले. त्या वयाच्या अवस्थेमध्ये त्या पद्धतीनं आपल्याला चेष्टा करता आल्या पाहिजे. तर माऊली सांगतात की तुम्हाला योग प्राप्त होईल.
जसं योग प्राप्तीची अवस्था कशा पद्धतीने महत्वाची सांगितलेली आहे. यथा दीप निर्वातो यथा दीप निवातस्तो न इंगते सोपमो स्मृता. जसं दिवा निर्वात स्थळी हवा नसलेल्या वारं नसलेल्या ठिकाणी जर का आपण दिवा लावला तर तो दिवा लावल्यानंतर त्याची ज्योत आहे ती कशी शांत अशी विचलन न होणारी अत्यंत स्थिर राहत असती. तसं त्या योग्याचं तसं त्या व्यक्तीचं चित्त मन मनाची अवस्था होते. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची काळजी राहत नाही, चिंता नाही, भीती नाही. फक्त आणि फक्त बस परमेश्वरा आता माझा उद्धार करा, या संसारातून बाहेर काढा. हाच विचार त्या योग्याच्या मनामध्ये येतो. आता विश्वात्मके देवे व्हावे कल्याण सर्वांचे, कोणी दुःखी असू नये, हाच विचार येतो. जेव्हा यथा दीप निर्वातस्य न इंगते सोपमो स्मृताः अशा मनाची चित्ताची अवस्था येते तेव्हा कधी सुद्धा मौली सांगत नाही की असा भक्त किंवा व्यक्ती मागत नाही परमेश्वरा वरच्या मजला होऊ द्या आता, किंवा प्रमोशन होऊ द्या, किंवा माझ्या पोराचं असं होऊ द्या, माझ्या पोरीचं असं होऊ द्या. तिथं मुलगीच राहत नाही, न मुलाचं नाही, न पत्नी नाही, न गृह नाही, कुठल्याही प्रकारचे भाऊ नाही, न कुठल्या प्रकारचे नातेवाईक नाही. तर बस परमेश्वरा उद्धरेत आत्मनात्मन, माझा उद्धार कर. माझा कारण हा आत्म्याच्या उद्धाराचा प्रश्न आहे. आत्म्याच्या उद्धारामध्ये या ठिकाणी मौलीने सांगितलं की या ठिकाणी तुम्ही खऱ्या अर्थाने स्वार्थी व्हा. तर बाबा स्वार्थी व्हायला सांगितलंय म्हणजे कल्याणाच्या बाबतीत स्वार्थी व्हा. स्वार्थी म्हणजे काय हो? स्वार्थी शब्द कसा झाला? स्वम अर्थ येते इति स्वार्थ. हा जो स्वम अर्थ येते, स्वतःच कल्याणच अर्थ येते म्हणजे मागतो. जो फक्त आणि फक्त स्वतःच कल्याण स्वतःच हित मागतो, उद्धाराच्या बाबतीमध्ये तो स्वार्थी, खऱ्या अर्थाने स्वार्थी झाला. स्वार्थी या बाबतीमध्ये नाही व्हायचं की माझं पोट भरलं पाहिजे, माझाच पैसा, माझाच घर भरलं पाहिजे, माझ्याच समाजाचं भलं झालं पाहिजे, माझंच असं झालं पाहिजे, माझं 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 हा भावना, ही जी भावना आहे ही ज्या ठिकाणी नष्ट झाली, ज्या ठिकाणी गर्व अहंकार नष्ट झाला, त्याच ठिकाणी भगवंत कल्याण करतो किंवा कृपा करतो. नाहीतर तुम्ही किती वेगळी नाटकं दाखवा, लोकांना दाखवा, टिळे लावा, गंध लावा, आणखीन कुठले वेश परिधान करा, खूप काही कुठल्याही गोष्टी करा, मनामध्ये स्वार्थ भरलेला आहे. फेम, प्रसिद्धी आहे, वेल्थ आहे, पैसा आहे, हे आता आहे. तुम्ही लोकांना फसवू शकता पण अंतरात्म्याला किंवा भगवंताला फसवू शकत नाहीच. भगवंताला तर सोडून द्या, तुम्ही अंतरात्म्याला तुमचा आत्मा सांगणार रात्री झोपताना, बाबा तू चुकीचं वागायला लागला ना, कशी झोप येईल तुला? झोपच येणार नाही त्या दिवशी रात्री तुला. आणि अत्यंत मनानं निर्मळ राहा, स्वच्छ राहा. तुम्ही त्या ठिकाणी कितीही कोलाहल असू द्या, गोंधळ असू द्या, काहीही असू द्या, रोगराई असू द्या, काही महामारी असू द्या, तुमचं मन स्वच्छ आहे, भगवंत तुमच्या आतमध्ये तुमचा विश्वास आहे, तुम्ही गाढ आणि निश्चित झोपणार, निश्चितच झोपणार. हे भगवंताने सांगितलेलं आहे की यत्र चैव आत्मना आत्मनं पश्यन् आत्मनि तुष्यति सुखम आत्यंतिकम. आत्यंतिकम सुखम, आत्यंतिक सुख तुम्हाला मिळतं. आत्यंतिक सुख, सुखाच्या ज्या कल्पना केलेल्या आहेत तर माऊलीने सांगितलेलं आहे, तुम्ही व्हॉट नेक्स्ट हा प्रश्न तुम्हाला सतत जाणवणार. व्हॉट नेक्स्ट म्हणजे जसं मला सांगितलं, देहिनो देहस्मिन् यथा कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती ही धीरस्तत्र न मुह्यती. तुमचं तारुण्य, बालपण, तारुण्य, म्हातारपण येणार, सगळ्या गोष्टी बदलणार. रोजचा दिवस बदलायला लागलेला आहे, दररोजचे सकाळ दुपार संध्याकाळ बदलायला, हर परिस्थिती बदलायला लागलेली आहे.
तुमच्या शरीरात असंख्य बदल व्हायला लागलेले आहेत. तुमच्या पैशामध्ये बदलायला लागले, तुमच्या शरीरात बदल व्हायला लागलेला आहे. सगळ्या प्रकारचे बदल क्षणाला चाललेले आहेत. सगळे बदल चाललेले आहेत. आणि ही अशी सगळ्या बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सतत एक गोष्ट जाणवत जाईल की ठीक आहे, परमात्म्याने तुमची ती गोष्ट पूर्ण जरी केलेली असेल, गाडी नव्हती, गाडी मिळाली, कार मिळाली, अजून काही मिळालं, पैसा मिळालाय, सगळं काही मिळालं, पण तरी मनामध्ये कुठंतरी व्हॉट नेक्स्ट, पुढं काय, आणखीन काय, त्याच्या पुढं काय, समाधानच नाही हो. कशातच समाधान नाही हो. मन लागत नाही हो. लागणारच नाही. एकाच ठिकाणी समाधान किंवा अत्यंतिकम सुखम या ठिकाणी दिलेला मुद्दा आहे. एकाच ठिकाणी अत्यंतिक सुख लाभू शकतं, ते म्हणजे तुमच्यातला गर्व, तुमच्यातला अहंकार, तुमच्यातला हा सगळा डांडोर जेव्हा तुम्ही संपूर्णतः नष्ट करताल, काढून टाकताल, मी कोणीच नाही, तर त्या भगवंतानं मला या काहीतरी काळासाठी दिलेलं आहे. या ठिकाणी मी त्याच्या ऑन ड्युटी म्हणून राहिलेलो आहे, काम करत आहे. मला आज शिक्षकाची नोकरी मिळालेली आहे, माझे विद्यार्थी आहेत, माझी शाळा आहे, माझं कर्तव्य आहे, कर्म आहे, ते मला अत्यंत आनंदामध्ये कर्तव्य कर्म करायचंय. असं रडत पडत करायचं नाही, तर अत्यंत आनंदामध्ये मला हे दररोजचं कर्म करायचं आहे. हे जेव्हा तुम्ही लक्षात घेताल आणि त्याला शरण जाताल, तेव्हाच तुमचा व्हॉट नेक्स्ट, पुढं काय, हा प्रश्न संपतो, मिटतो. आता तुमचा अहंकार नष्ट झालेला आहे. बस फक्त तुमची सेवा करायची आहे, तुमचंच काम करायचंय. तुमचं काम करण्यासाठीच मी या ठिकाणी आलेलो आहे आणि ते काम मी अत्यंत आनंदानं, खूप मन लावून करणारे, रडत पडत जांभळ्या देत करावं लागायला लागले. जगायलो म्हणून करायलो, मरण येईन अशा अर्थानं जेव्हा तुम्ही करणार नाहीत, संपूर्णच्या संपूर्ण अहंकार तुमच्यातला नष्ट करून भगवंताच्या चरणी तुम्ही ज्या वेळेस हे सर्व यन्मया कर्म कारयसे प्रभो तत्सर्वम तव सेवा असतो, जे करतो, करवतो, करवून घेतो, ती फक्त तुझीच सेवा आहे. ती तुझीच सेवा आहे आणि म्हणून मी हे सगळं करत आहे. ही भावना ज्या ठिकाणी मनामध्ये आली, त्या ठिकाणी व्हॉट नेक्स्ट, पुढं काय, हा प्रश्न तुमचा थांबला आणि त्या ठिकाणी तुम्ही सुखी झालात किंवा समाधानी झालात. तुम्हाला कुठेतरी वाटत की नाही बाबा, बस परमेश्वरात तुम्हाला सगळं दिलेलं आहे, मला सगळं दिलेलं आहे, आता मला पूर्ण दिलेलं आहे. अहो, माझ्यापेक्षा खूप दुःखी असलेले व्यक्ती आहेत ना, खाली आहेत ना, पहा ना त्यांच्याकडे. अहो, त्यांच्या अनेक व्यथा आहेत, त्यांच्या अनेक दुःख आहेत, माझे दुःख खूप कमी आहे. मग तेव्हा तुम्हाला निश्चित वाटेल दुनिया में कितना गम है, मेरा गम तो कितना कम है. माझ्या कितीतरी दुःखी असलेले लोक आहेत. जे काही मला सध्याची परिस्थिती दिलेली आहे, जे काही मी या ठिकाणी वागत आहे, आचरण करत आहे, ते खूप चांगलं दिलेलं आहे परमेश्वरा. बस मला आता हे काम करायचं, ह्याच्यापेक्षा आणखीन चांगलं काम करायचं. तेव्हाच ती व्यक्ती जी आहे ती सुखी होऊ शकते आणि समाधानी होऊ शकते आणि तेव्हाच तिला सद्गती लाभू शकते. आता ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथंच थांबायचं नाही ना बाबा, मला तुम्ही सगळं दिलंय, आता मी हेच काम करायला लागलेलो आहे, आता एवढं झालं नाही, एवढं झालेलं नाही. इथपर्यंत आलोय, आता इथपर्यंत आलो म्हणजे इथपर्यंत संपलेलं नाहीये. तर आता याच्या पुढची गती परमेश्वरा फक्त देणारा तूच आहेस. फक्त तुम्हीच देणारे आहात, तुम्हीच माझं कल्याण करणारे आहात. माझी सर्व ठिकाणी समभावना झालेली आहे. सुख दुःख, शत्रू मित्र, सोनं लोखंड, समदर्शन, हा सर्व प्रकारच्या मध्ये समत्व बुद्धी झालेली आहे. आता पुढचा माझा सद्गती मला कशी मिळेल
याची प्रार्थना नित्य परमात्म्याकडे करायला पाहिजे. हा त्याला कर्तव्याचा भाग आणि त्याच्या पुढचा आणखीन कर्माचा भाग. हे जेव्हा लक्षात येतं की नाही बापा, यो माम पश्यती सर्वत्र सर्वम च मयि पश्यती, सगळीकडे चराचरामध्ये तुम्ही आहात, सर्व चराचरामध्ये तुम्ही आहात, तुम्हीच सर्व करणारे आहात. आता या ठिकाणी कोणाचा निद्वेष करणार, कोणाचं जास्त प्रेम करणार, हे सगळं काही तुम्ही आहात, तुम्हीच काही करवून घेत आहात. आता मला पुढचा मार्ग सुद्धा काय करा, तुम्ही दाखवा, पुढचा मार्ग दाखवा, पुढचा आत्मिक कल्याणाचा मार्ग दाखवा. ही जेव्हा आंतरिक ओढ या ठिकाणी तुमची येते तेव्हा परमेश्वर तुमच्यावर निश्चितच कृपा करतो, निश्चितच कृपा करतो. या ठिकाणी संशय घेण्यास कारण नाहीये, या ठिकाणी अजिबात संशय घेण्यास कारण नाहीये. कारण या ठिकाणी असं म्हणलेलं आहे भगवंतानं, हे भगवंताचं प्रॉमिस आहे, गॉड प्रॉमिस आहे, पण साक्षात परमेश्वराचं वचन आहे. जसं मा शुचः, अरे काळजी करू नको, शोक करू नको. साक्षात भगवंत म्हणतात अर्जुना, न इह न अमुत्र विनाशस्तस्य विद्यते. अरे माझ्यावर विश्वास ठेवलेल्या, श्रद्धा ठेवलेल्याचा मी कधीच विनाश होऊ देत नाही. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती, असं वापरलेलं आहे भगवंतानं. की आता भगवंता तुम्ही मला सद्गती द्या, मला इथपर्यंत तुम्ही आणलेलं आहे, मी खूप तुमचं काम आनंदानं करणार आहे. तर भगवंत मग तेव्हा तुमच्यावर सांगतात, कृपा करतात की बाबा तुला मी कधीच दुर्गतीला बिलकुल जाऊ देणार नाही, याच्यावर संपूर्ण विश्वास ठेव, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. भगवंताच्या भक्ताला पूर्णपणे ज्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे त्याला तो कधीही दुर्गतीला जाऊ देत नाही, कुठल्याही प्रकारे दुर्गती त्याची होत नाही. हा विश्वास मनामध्ये ठेवून भगवंताचं नित्य ज्यांनी सांगितलेलं कर्तव्य कर्म आपल्याला करायचं आहे. आणि हेच आपल्या हातात आहे, दुसरं आपल्या काहीही हातात नाहीये. आपण बाहेरची परिस्थिती बदलू शकत नाही. मला खूप असं वाटतं की आज माझ्या परमेश्वराने शिक्षकाचं काम दिलेलं आहे, संस्कृत शिक्षक म्हणून मला दिलेलं आहे. मला असं वाटतं माझ्या वर्ग भरलेला असावा, मी भरपूर शिकवावं, माझे विद्यार्थी घडवावेत. मी आजपर्यंत हे काम करत आलेलो आहे. मी आज खूप निराश आहे, मी खूप आज नाराज आहे. पण अरे नाही, मला निराश आणि नाराज होऊन नाही चालणार, कारण ती त्याची इच्छा आहे. आज ही जी परिस्थिती चाललेली आहे ती बाह्य परिस्थिती मी बदलू शकत नाही. मग मी काय करू परमेश्वराचे स्वतःला बदल? मी फक्त स्वतःला बदलू शकतो, मी त्याच्याजवळ प्रार्थना करू शकतो, मी त्याला शरण जाऊ शकतो, अनन्य भावाने शरण जाऊ शकतो, प्रार्थना करू शकतो. याच्या पलीकडे मी काही करू शकत नाही. म्हणून असं म्हणलेलं आहे की सर्वात शेवटी की याचेहम करुणा सिंधो यावत जीव इदम तव. हे करुणा सिंधो, हे करुणा सिंधू, करुणेचे सागर आहात तुम्ही. जोपर्यंत हा माझा जन्म दिलेला आहे, जोपर्यंत तुम्ही मला यावत जीवम इदम मम, हे माझं जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हीच दैन्यम देहदार्ढ्यंच, तुम्हीच माझं दैना होऊ देऊ नका. माझं शरीर हे तुमचं काम करायला लागलेलं आहे, तर तेवढं जाईपर्यंत बळकट ठेवा. आणि त्वत्पादांबुज सद्रतीम, हे परमात्मा, हे परमेश्वरा, सर्वात शेवटी तुमच्या पायाशी मला थोडंसं स्थान द्या, तुमच्याच पायाजवळ मला जागा द्या. एवढीच मी प्रार्थना तुमच्याकडे करू शकतो. त्या बाहेरच्या परिस्थितीला पाहून मी विषण्ण होण्याचा, दुःखी होण्याचा मला अधिकार नाही. जी परिस्थिती आलेली आहे ती भगवंताची मर्जी आहे, त्याची माया आहे, कृपा आहे म्हणू, आणि त्याच्यानुसारच आपण चालू, त्याच्यामध्येच आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू, त्याच्यामध्ये जितकं होईल तितकं स्वतः बदल करू, लोकांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू. पण आपण कधीही निराश नाराज होणार नाहीत. का निराश नाराज होणार नाहीत? कारण हे परमात्म्याची इच्छा आहे, ही परमेश्वराची इच्छा आहे. जे काही करत आहे तो
त्याच्या कृपेने चाललेलं आहे, त्याच्या बुद्धीनं चाललेलं आहे. आपण सर्वच त्याच्या कृपेने चाललेलो आहोत. त्यामुळं आपल्या हातामध्ये फक्त एवढं आहे. या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो की आज शुक्रवारी साक्षात श्रीमद केशवराजाच्या वटवृक्षाच्या सन्निधानामध्ये या ठिकाणी मला बसून साक्षात केशवराजाच्या पुढे माऊलींच्या समोर ही अल्पशी सेवा परमात्म्यानं कदाचित शब्द माझे परंतु बुद्धी परमात्म्याची आहे. त्याच्या कृपेनं मी जे काही बोललो ते साक्षात परमेश्वराच्या कृपेनं त्यांनी बुद्धी दिली म्हणून बोललो. असे सर्व जणांवर सर्व वसुधैव कुटुंबकम संपूर्ण परमेश्वरा संपूर्ण या महामारीतून हे सर्व जग अक्षरशः मनसोक्त मनमुराद आनंदयुक्त निर्भय निरोगी होऊन जाऊ दे अशी मी प्रार्थना करतो तुझ्या चरणाशी. आणि अत्यंत विनम्र भावनेनं पुन्हा पहिल्यासारखे सर्व प्रकारचे आनंदाचे दिवस सर्वांना येऊत ही भगवंताच्या केशवराजाच्या माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो की या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. आणि हे श्री कृष्णार्पणमस्तु हे सर्वच्या सर्व माझ्या श्री कृष्ण परमात्म्याच्या चरणावर मी अर्पण करतो. नमो नमः. पुंडलिका वरदवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ